ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून। पुण्यात ससून हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक सामूहिक रजेवर गेलेले आहेत। 7वा वेतन आयोग लागू करावा, कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान व्हावा आणि अस्थायी प्राध्यापकांना नियमित करावं अशा मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण पुण्याला जाऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, याशिवाय आणखी काय काय मागण्या आहेत यांच्या? दीपक, आता मी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या समोर आहेत। हे सगळे जे डॉक्टर्स आहेत यामध्ये काही सिनियर डॉक्टर सुद्धा आहेत आणि हे सगळेजण ससून रुग्णालयाची जी मुख्य इमारत आहे त्याच्या समोर आज आंदोलन या ठिकाणी करत आहेत। खरं तर हे सगळेजण सामूहिक रजेवर या ठिकाणी गेलेले आहेत आणि जवळपास 70हून अधिक यामध्ये डॉक्टर्स आहेत। विविध त्यांच्या मागण्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅडम, नेमके मागण्या काय आहेत? कशासाठी तुम्ही हे सामूहिक रजेवर गेलात? आमच्या ह्या मागण्या आहेत की जे अस्थायी स्वरूपातले आमचे जे सहाय्यक प्राध्यापक आहेत त्यांना स्थायी करण्यात यावं आणि जे 7वं वेतन आयोग जे लागू झालेलं आहे राज्यभर सगळ्या वेतन श्रेणींसाठी लागू झालेलं आहे ते आम्हाला पण लागू व्हावं। आम्ही अस्थायी असल्यामुळे आम्हाला ते लागू झालेलं नाही। आम्हाला 6व्या वेतन आयोगानेच अजून पगार भेटत आहे आणि स्थायी प्राध्यापकांना वेगळा भेटत आहे। तर एक वेतन श्रेणी एकच पगार असावा हीच आमची मागणी आहे। आता सध्याला खूप सारे पेशंट्स कोरोना बी आहे, रुग्ण आहेत आतमध्ये। तुम्ही एवढे मोठ्या संख्येने जर डॉक्टर्स बाहेर राहिलं तर सुट्टीवर गेलं तर साहजिकच त्यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे। थोडासा परिणाम होऊ शकतो, पण ज्या नियमित शस्त्रक्रिया आहेत त्या आम्ही थांबवलेल्या आहेत आणि जे इमर्जन्सी शस्त्रक्रिया त्यांच्यासाठी वेगळी अरेंजमेंट आपण केलेली आहे। मॅडम, प्रामुख्याने आणखीन काही मागण्या आहे? 7वा वेतन तुम्हाला लागू व्हावा। तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये अर्थातच खूप चांगली सेवा दिली म्हणून तुम्हाला कोरोना योद्धा देखील म्हणून संबोधलं जातं। येस, आणि आमच्या अशी जाणीव गेल्या मार्चपासून आम्ही कोरोनाच्या ड्युटीमध्ये सहाय्य केलेलो आहे। एकही सुट्टी न घेता आम्ही पारंपरिक पद्धतीने पूर्ण कोविड ड्युटीज पार पाडलेले आहेत। त्यासाठी आमची एकच मागणी आहे, एक तर 7वा वेतन आम्हाला द्यावं आणि प्लस आमची जी सहाय्यक प्राध्यापकाची पोस्ट आहे ती रेग्युलर करावी। तुम्ही देखील म्हणजे अर्थात तुमच्या ह्यांच्या हातात GR देखील आहे आणि GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की यांना देखील 7वा वेतन लागू करावा। अर्थात काय मग प्रॉब्लेम्स काय आहेत? आता तुम्ही किती दिवसासाठी हे सामूहिक रजेवर गेलेला आहात? हे आता आपण आमच्या जे आहेत अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांची 120 दिवसांची ऑर्डर निघते, दरवेळी ती रिन्यू करावी लागते आणि आमच्या ऑर्डरवरती लिहिलेलं असतं, असं नमूद केलेलं असतं की DSB म्हणजे डिव्हिजनल सिलेक्शन बोर्ड यातर्फे आमची नेमणूक होते। परंतु सहाय्यक जसं समान पद समान वेतन या नियमानुसार जे एकाच पदावरती कार्यरत आहे त्यांना समान वेतन श्रेणीनुसार पगार दिला गेला पाहिजे, पण तसं होत नसून जे स्थायी सहाय्यक प्राध्यापक आहेत यांना 7व्या वेतन आयोगानुसार पगार होतो आणि जे किती डॉक्टर्स आहेत हे सगळे आता राज्यावर देखील हे सुरू होणार? जवळपास महाराष्ट्रामध्ये 550 डॉक्टर्स अस्थायी पदावर काम करतात आणि एकट्या पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये 70 लोक या पदावर काम करत आहेत। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे ससून रुग्णालयाच्या बाहेर हे सहाय्यक डॉक्टर्स जे आहेत सगळेजण या ठिकाणी एकत्र येत सामूहिक रजेवर या ठिकाणी गेलेले आहेत। अर्थात यामुळे जे आतमध्ये रुग्ण आहेत याच्यावर तर ह्याचा परिणाम नक्कीच होणार आहे। 7वं वेतन लागू करा निश्चितच, त्यामुळे 7वा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य काही मागण्या घेऊन हे सगळे प्राध्यापक डॉक्टर जे आहेत ते रजेवर गेलेले आहेत। त्यामुळे याची सगळ्याची दखल आता प्रशासन सरकार नेमकं कसं घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्यात सविस्तर माहितीबद्दल।